आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। शेतकऱ्यांच्या भरमसाठ वीज बिलाविरोधात रयत संघटनेचे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन। निपाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटरीची वीज बिले थकीत असल्या कारणाने हेस्कॉमकडून शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करण्यात आले आहेत। यासंबंधी रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी मंगळवारी सहकार्य व शेतकरी यांच्या समवेत त्यांच्या निवासस्थानापासून तहसीलदार ऑफिसपर्यंत मोटरसायकल रॅली काढून तहसीलदार व हेस्कॉमच्या अधिकारी यांना कट केलेले कनेक्शन पुन्हा जोडण्याबाबत मागणीचं निवेदन देण्यात आले। निवेदनानंतर तहसीलदार कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी राजू पवार यांच्याशी चर्चा करून 25 जानेवारीपर्यंत सर्व कट करण्यात आलेली मोटर कनेक्शन जोडून देण्यात येतील अशी ग्वाही दिली। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने बिल भरू नये व 25 जानेवारीपर्यंत सर्व मागण्यांचं कनेक्शन पूर्ववत न जोडल्यास तेव्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी राजू पवार व शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे। या व्यतिरिक्त आणखीन काही महत्त्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी कल्लाप्पा कोडगे, आनंदा गायकवाड, सागर पाटील, नामदेव साळुंखे, महेश क्षीरसागर, बाबासाहेब पाटील, मधुकर पाटील, महेश चनवाडे, शिवाजी कोंडेकर, काशीनाथ सांगावे, आप्पासू कोंडेकर, दादू चौगुले, सिद्धप्पा मिरचे, तात्यासाहेब कांबळे, विजय नलवडे, सागर कोंडेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आजच्या आज ते कनेक्शन कुणाकुणाचं कट केले ते जोडा आणि कुणाचं कट करण्यासाठी ते कट करू नका। तुमच्या हातात नाही ना हे। आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊन भांडताव, मंत्र्याकडे जाऊन भांडताव। आमचा विषय काय आहे, आमचं जे कनेक्शन कट केलं असं ते जोडायचं तुमच्या हातात आहे की नाही, जोडा। तुम्ही कुणाचं परमिशन घ्या खरं जोडा। जोडल्यानंतर आमचं पिकं वाळायचं विषय थांबला, बरोबर आहे। मग ते डिपॉझिट 10,000 रुपये कॉन्ट्रॅक्टदारानं तुमचं कुणाकुणाचं घेतलाय परत रिपीट करायला लावू नका। ते कोण तुमचं नाव घ्या, साहेबांच्या समोर त्याला वसूल करायला हवा। त्यानं दिला तुम्हाला घरात आणून तर घ्या, नसेल तर साहेबापाशी आणायचं। ह्याच्याकडे एवढं पैसे दिलोय, मला एक तर रिसिट द्यायला सांगा, नाहीतर पैसे द्यायला सांगा। ओके, क्लोज। राहिला नंबर 2चा विषय, जे आम्ही पैसे जे काय सरकार भरा म्हणून लागले हेस्कॉम, मी यांना सरकार सांगितलं असेल कोण, ते पैसे सरकारनं वसूल करून घ्यायचं आहे। आम्ही रुपया देणार नाही, बरोबर आहे काय चूक आहे? आम्ही कुणी रुपया देणार आणि कुणी चुकून ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला भीती घालून घेतला असतील ते पैसे परत यायला पाहिजे। जसं मागच्या वेळी कर्ज व्याज माफी झाली आणि कुणी पैसे भरले नंतर पैसे परत दिलं, तसं कुणी पैसे भरल्यात त्यानं बी काय काळजी करू नका, ते पैसे परत या। तो विषय काय झाला यांच्याकडे नाही, ह्यांनी काय करणार, आमचं निवेदन वरती पाठवणार। यासाठी तुम्हाला आम्हाला मोठा 5-10 हजारचा मोर्चा करूया आणि डीसीच्या ऑफिसच्या दारात जाऊन बसूया, नाहीतर मुख्यमंत्र्याच्या नाहीतर मंत्र्याच्या दारात जाऊन बसूया, बरोबर आहे ना। आताची समस्या काय आहे की अचानक कनेक्शन कट करणं हे चुकीचं आहे, करायचं। आणि ज्याचं केलंय त्याचं जोडा, कुणाचं तुम्ही त्याच्यासाठी 3 महिने आम्हाला टाइम सर ಮೂರು ತಿಂಗಳು ನಮಗೂ ಟೈಮ್ ಕೊಡಿ। 3 ತಿಂಗಳು ಯಾಕಂದ್ರೆ 3 ತಿಂಗಳು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೋ ಏನು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ನಮ್ಮ ಏನು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತಾರ ಇದು ನೋಡಿ ಸರ್, ಯಾರಿಗೂ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡೋಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ। ಸೆಕೆಂಡ್ ಸಮಸ್ಯೆ ಸರ್ ಏನಾಯ್ತು, ನಮ್ದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ನೀವು ಕಾಯಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ। ಇದು ಸದ್ಯ 7 ತಾಸು ಅಂದ್ರೆ 4 ತಾಸು ಕೊಡ್ತಾರೋ 3 ತಾಸು ಕೊಡ್ತಾರೋ। ಇದು ನಮ್ಗೆ ಸದ್ಯ ಏನು ಡಿಸಿ ಆಯಿತು ಅಲ್ಲಿ ಹೆಸ್ಕಾಮ್ನಾಗ ಇದನ್ನು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾವ ಟೈಮ್ನಾಗ 7 ತಾಸು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ। 7 ತಾಸು ಕಂಟಿನ್ಯೂ ನಮ್ಗೆ ಬೇಡಿಕೆ ನಮ್ಗೆ 12 ತಾಸು ಬೇಡಿಕೆ ಆಯಿತು। ನಿಮ್ಮ ಕೈ ಹಾಕಿದ್ರು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ 10 ತಾಸು ದಿವಸ ಕೊಡಿ, हगली रात्री नमಗೂ ಬೇಡ, दिवस लाईट पाहिजे आम्हाला। ते कसं ऍडजस्ट करायचं काय करायचं ते तुमचा विषय, कारण तुम्ही MIDCनी KIDCनी कंपन्यांनी 24 तास लाईट द्या आणि आमचं शेतकऱ्यांनी 7 तास। ते कसं होतंय 2 तास गेलं लाईट गेली आणि परत तसं नको, कंटिन्यू 7 तास तर कमीत कमी द्या, त्याच्यात तर मागं पुढे करू नका। दुसरा नंबर विषय काय करायचं मराठीत, तर तुम्ही काय करा, प्रत्येक गावामध्ये सर 1 TCK 1 फ्रीज बॉक्स ನಾವು ಭಾಳ ಸಲ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಭಾಳ ಸಲ ಬಿಟ್ಟು फ्रीज बॉक्सच नाही कुणाला, ते असं अंगल तारा आखले। मला वाटतं इथं एक टीसी बघितली तुमच्या ऑफिसमध्ये खरं ते बॉक्सच नाही त्याला साहेब, किट पाहिजे की किटच नाही, नुसतं तारा म्हणजे त्या एम्पियरचं लोड जास्त असतं ते टिकत नाही। सर काय मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जाऊन देशात चेक करा शेतकऱ्यामध्ये जरा तसे संबंधित जे काही तलाठी तुम्हाला डायरी घालायचं ती मगाशी कोण सांगाल तर मधुबन कुठे गेला सांगा।
काय होतं साहेब, ಯಾವ ಊರ ಹೆಸರೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಯಾವ ತಲಾಟೆದು ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಊರೇ ಅವರು ಎಲ್ಲಾರು ಜನರಲ್ ವಿಷಯ ಐತೆ. ತಲಾಟಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರು ತಿಳ್ಕೊರಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಜು ಪವಾರ್ ಅಂದ್ರ ರಾಜು ಪಾಟೀಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪಾಟೀಲ್ ಮಾಡಾರು ಕರೆಕ್ಷನ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡಾಕ 6 ತಿಂಗಳು 7 ತಿಂಗಳು ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಇದು ವಿಷಯ ಮೇಲೆ ಹಂಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಂಗೆ ಪ್ರತಿ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಇನಿಷಿಯೇಟ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಫೀಸಿಂದ ಬರ್ತಾವೆಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಒಂದೂವರೆ ತಿಂಗಳು ಆಯ್ತು. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಈಗ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ಆಗಬೇಕು. ಇವಾಗ ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ ಆಗಿದ್ದು ಡಿ ಸಿ ಆಫೀಸಿಂದ ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕರಾಟೆ ಅಂತ ಏನು ಇರಂಗಿಲ್ಲ. ಆನ್ಲೈನ್ದಾಗ ನೋಟಿಸ್ ಅಥವಾ ನೋಟಿಸ್ ಸಹಿ ಹೋಗ್ತಾವ. ನೋಟಿಸ್ ಡೈರಿ ಇರಲಿ, ವಾಸ ಇರಲಿ, ನಿರ್ವಾಸ ಹಾಕೋದು ಯಾವುದೋ ವಿಷಯ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ ಹೊರಗೆ ಮಂದಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಮಾತಾಡೋದು ಯಾಕೆ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕೆಲಸಕೊಂಡು ಆಗ್ತಿಲ್ಲ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಸಜ್ಜ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡೋರು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಹೋದಾಗ ಎಲ್ಲ ಹೊರಗೈತೆ. ತಲಾಟಿ ಪೇನ್ ಅದಿರ್ತೋ ದುಡ್ಡು ಬೇಡ. ದುಡ್ಡಿದ್ರೆ ಯಾವುದು ಪೇನ್ ಹೊಟ್ಟೆ ಬಂದು ಹೋಗೋಣ. ಎಲ್ಲ ಹೊರಗೈತೆ. ಯಾರು ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ಹೊರಗೈತೆ. ಪ್ರತಿ ಹೊರಗೈತೆ. ಸತ್ಯ ಜನರಲ್ ಬೇಡ. ನನ್ನ ನಂಬರ್ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ಕೊಡ್ರಿ. ಹಂಗೇನ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಗುರಿ ಕೇಳೋಣ ಹೇಳ್ರಿ. ಅವ್ನು ಯಾಕಂತ ಸರ್ ಅವನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೇವೆಗಳು ಆನ್ಲೈನ್ ಅದಾವ. ನಿಮ್ಮ ಪೆನ್ಷನ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ನೀವು ಅರ್ಜಿ ನಮ್ಮ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಬಿಟ್ಟು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆನ್ಲೈನ್ದಾಗ ಬರ್ತಾವೆ. ಆನ್ಲೈನ್ದಾಗೆ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಾಕ್ತಾವೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್. ಸ್ಕ್ಯಾನ್ ಚೆಕ್ ಆಗಿ ಸರ್ಕಲ್ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾವೆ. ಸರ್ ನೀವೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ಎಲ್ಲಾ ತಲಾಟಿದು ಮತ್ತು ನಮ್ಮ ರೈತರು ಮುಖಂಡು ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದ್ರಿ. ಎಲ್ಲಾರು ನಾವು ಹೆಸರು ತಗೊಂಡ್ ಒಂದ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ಒಂದ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ತಲಾಟಿಗೂ ಕರೆಸ್ರಿ. ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ರಿ. ಬೇಕಾದ್ರೆ ವಿಡಿಯೋ ಕರೆಸ್ರಿ. ಎಲ್ಲ ನಿಮ್ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾರ ಎಲ್ಲ ಏನೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಓಪನ್ ಹೇಳಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ತಲಾಟಿ ನಿಮ್ಗೆ ಹೆಸರು ಎದ್ದ ಹೇಳ್ತಾರ. ನೀವೇನ್ ಆಕ್ಷನ್ ಆಯ್ತು. ರೈತ ಸಂಬಂಧ ತರಾಟೆ ಒಳಗೆಲ್ಲ 45 ಜನ ಸರ್ ಎಲ್ಲಾ ತಲಾಟಿ ಹಂಗೆ ಇಲ್ಲ. ಒಬ್ಬರೇ ಚಲೋ ಬಿ ಇದ್ರಿ. ಎಲ್ಲಾರು ತಲಾಟಿ ಮೇಲೆ ವಿಡಿಯೋ ಮೇಲೆ ಆರೋಪಿಲ್ಲ. ಇಬ್ರು ಚಲೋ ಬಿ ಇರ್ತಾರೋ, ಇಬ್ರು ಕಟ್ಟಿ ಇರ್ತಾರೋ. ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 100% ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಎಲ್ಲ ಆನ್ಲೈನ್ ಕೈ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಉತ್ತಾರ ಆಗ್ತಾರೆ. ನಮಗೆ ತಲಾಟಿ ಬಸ್ತಾಗಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಯಾರೋ ತಪ್ಪು ಕರೀದ್ರೆ ಆಟ ತಕರಾರು ಮಾಡ್ತಾವೆ. ಡ್ಯಾಮ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಾದು ತೆಗಿಬೇಕಾಯ್ತು. 200 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೋ. ಮತ್ತೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಎಲ್ಲ ರೈತ ಬಾಂಧವರು ಸೇರಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದು ರೈತರ ವಿದ್ಯುತ್ ಸಮಸ್ಯೆ ಕುರಿತು ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆದಿದ್ದೀರಿ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ 2018ರಲ್ಲಿ 50 ರೂಪಾಯಿ ತುಂಬಿಕೊಂಡು ಈ ಬಾಕಿ ವಸೂಲಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಅದನ್ನು ಡಿಸ್ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂತ AWR ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಚರ್ಚಿಸಿ ಅವರು ಅದನ್ನು ಡಿಸ್ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ರಿಪೇರ್ಡ್ 100 ತಾಸು ಕರೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟನ್ನು ಬೆಳೆ ಹಾನಿ ಆಗಿದ್ದನ್ನು ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಟಿಸಿಗಳು ಅವಘಡ ತರ್ತಕ್ಕಂಥವು ಅಂದ್ರೆ ಓಪನ್ ಆಗಿ ರೈತರ ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಿತಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಒಂದು ವಹಿಯನ್ನು ಇಡಬೇಕು. ರೈತರ ಅಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸಬೇಕು. ಅದನ್ನು ಎಸ್ಕಾಂನವರು ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಮನವಿಯನ್ನು ತಾವು ಹಂಚಿದ್ರಿ. ಸದರಿ ಮನವಿಯನ್ನು ನಾನು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಇದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ತಲುಪತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮದು ಬೇಡಿಕೆ 18 ಏನಂದರೆ 2018ರಲ್ಲಿ 50 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ಟಿ ಒಟ್ಟು ಬಾಕಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಡಿಪಾಸಿಟ್ ಮತ್ತು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಚಾರ್ಜಸ್ ಕಟ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದು ನಮ್ಮ AWR ಹೇಳಿದಂತೆ ಸರ್ಕಾರ ಹಂತದಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ರೈತರು ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನೀವು ನಮಗೆ 24x7 ನಮ್ಮ ಕಾಲ್ ಚಾಲು ಇರುತ್ತೆ. ನೀವು ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆನ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಪಂದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಆಡಳಿತ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀವಿ. ते तुम्ही इमिजिएटली रईतर पार झालं तर तुम्ही बंडगर मॅडमना फोन जोडून सांगा. कारण त्या भागातले बी लोक भरपूर आले. कुठलं चिकोडीकडलं म्हणजे आमच्या सदलग्याचं शिरदवाड आहे, भोज आहे, गळ्यातग्याच आहे, निपाण तालुक्याचे सगळे लोक आले आणि तिकडलं कट केलं बऱ्याच लोकांनी. त्यांना सांगा गोनेवाडीचं आहे हां ते पहिला जोडून घ्यायचं. नाहीतर काय होणार सांगतो. आता फक्त आम्ही निवेदन द्यायचं म्हणून आले. आता काय मोर्चा म्हणून यायला नाही. आणि ते
त्याचं जर सगळे जर पडसाद होतं तर सगळं कर्नाटक करू. त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत कुणाचं कनेक्शन कट करू नका. मे पर्यंत आम्ही आमच्या लेवलनं आंदोलन काय कसं माफ होईल ते तुम्हाला आदेश आहे. नाही ते बरोबर आहे. आम्ही तुमचं मनवी वर पाठवतो पण त्यांनी काय डायरेक्शन देतात त्या हिशोबाने हे मी करणार तर पाहिजे. आता तर ते reconcile पण आम्ही आता request तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो बघा. आता सगळ्यात महत्वाचं पहिला तुम्ही आता एबीजेटचे भटकर मॅडम बरोबर चर्चा करा, नाहीतर एमडी मॅडम बरोबर चर्चा करा. तोडल्याला कनेक्शन तर जोडायला लागतं. पहिलीच गोष्ट तुमचं बिलाचं भरायचं न भरायचं हा नंतरचा पार्ट. बरोबर म्हणजे बिल भरायचं का न भरायचं ते आम्ही सरकार बरोबर भांडतो, कारण तुमच्या हातात ते काही नाही. शब्दावर आंदोलन मागे घेतल्यात, नाहीतर आम्ही इथंच बसताव. तुमचं जोपर्यंत कोण येऊन आम्हाला लिहून देत नाही तोपर्यंत जाताव. तसं करावं काय मग? मग काय नाही, मग काय करूया, सरळ इथं तहसीलदारचा आमचा विषय ठीक आहे. तुम्ही जर आता कट केला असाल पण मोटर चालू झालं नाही, पाणी ऊस पीक वाढणार का? काय झालंय सर, आम्ही एक सांगतो. ऑगस्टमध्ये आम्ही नोटीस दिली सर. तेव्हापासून क्रॉप फॉलोअप करायला लागले सर. हे 5-6 महिने तेव्हापासून तुम्ही नोटीस दिल्यानंतर काय एवढं करता? नाही खरं आता विषय झाला हे तुमचं ऑगस्ट महिना. आता काल तर न कल्पना देता परवाशी आम्ही उभा राहू द्या आणि आम्हाला न सांगता आता कनेक्शन केलं झालं. नोटीस मध्ये लिहिलेलं होतं तुम्हाला नोटीस दिले नाही नाही नोटीस मी काय नाही. ठराविक लोक काही लोक सगळं हे आहे सगळं. आता बघा, आम्हाला नोटीस आलं. सगळं लिस्ट आहे. डिपार्टमेंट तुमचं कुठले येते? दोन्हीवाली. दोन्हीवाली. नाही नाही, म्हणजे आमचं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट काय करालोय की ज्याचं कनेक्शन काढलाय सर त्याचं जोडा. आणि आता 2-3 महिने पाऊस उन्हाळा चालू होणार. आता मार्च, एप्रिल, मे फुल जून पर्यंत आम्हाला टायमिंग दिला की पाऊस चालू होतोय, मोटरची गरज नाही. आम्ही तोपर्यंत मोर्चे काढून आंदोलन काढून मुख्यमंत्री विद्युत मंत्री कारण विषय थांबत नाही. आता हे प्रत्येक तालुक्याला आमचं बसते गव्हर्नमेंट लेवलमध्ये काय तर जरा ते डिसिजन व्हायला व्हायला पाहिजे, ते होणार. आणि हे तुम्हाला आम्ही उलट सपोर्ट करावं. पाहिजे. बरोबर आहे. सगळेजण जरा केलं तर त्यांना तसं नाही होत. आता आम्ही तुम्हाला सपोर्ट म्हणजे आणि सांगा बाबा शेतकरी इथं आल्यात, मोर्चा काढल्यात, आम्ही काय सांगावं, तुम्ही मॅडमकडे बोला किंवा कुणाकडे बोलायचं तुमच्या लेवलला बोला. हे जोडणं महत्वाचं आहे. 2 नंबर कुणाचं कट 3 महिने करू नका. मे पर्यंत आम्हाला टायमिंग देतो, आम्ही मोर्चे काढताव, आंदोलन करताव, काय करायचं. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.